आज 8 मार्च आहे. सावित्रींच्या लेकीचा सन्मान होण्याचा आजचा आता दिवस आहे आणि म्हणून संपूर्ण जगभरामध्ये महिला विशेष दिन साजरा केला जातोय. ताई, 8 मार्चला महिला विशेष दिन साजरा केला जातो, पण 18 महिने आणि 12 काळ व्हावा अशी तुझी इच्छा आहे? हो, नक्कीच दादा. 8 मार्चला हा दिवस साजरा केला जातो, पण तो एकच दिवस 8 मार्च म्हणूनच तो न राहता 365 दिवस महिला दिन साजरा व्हावा, की जेणेकरून प्रत्येकाच्या मनात स्त्रीबद्दल हा 365 दिवस आदर राहील, सन्मान राहील आणि त्याच्यामुळेच कदाचित सांगते मी की कुठेतरी ते 365 दिवस महिलांबद्दल असलेल्या आदरामुळे कुठेतरी ह्या ज्या घटना घडतात त्यांना कुठेतरी आळा बसेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणूनच ताईने सांगितलं की हे केवळ 8 मार्च पुरता हा दिवस आहे, तो महिला विशेष दिनाचा मर्यादित नसून तो 18 महिने आणि 12 काळ आणि नेहमी सातत्यानं जर ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये महिलावरती जे अत्याचार आहेत, महिलावरती अनेक घटना घडत आहेत, ह्याला कुठेतरी चाप बसेल असं म्हणायला हरकत. 8 मार्च 1910 साली स्त्रियांच्या संघटना आल्या आणि संपूर्ण स्त्रीला इथून मुक्त मिळाली, म्हणून हा महिला दिन विशेष साजरा केला जातोय. ताई, तुला काय वाटतं? हो, 1910 मध्ये 8 मार्च रोजी स्त्रियांच्या मागण्यांसाठी आणि अधिकारांसाठी त्यांनी जो संघर्ष केला तो दिवस होता 8 मार्चचा. म्हणून जगाच्या इतिहासातली ही अशी पहिलीच घटना होती आणि मग तेव्हापासून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज देशाच्या उच्चस्थानी महिला आहेत. कराल महिलांचा सन्मान तर देश बनल मान. पंतप्रधानपदी महिला आहेत, मोठ्या अधिकारी पदा महिला आहेत, खेळाडूच्या सर्व स्थानी महिला आहेत आणि अशा वेळेला हा महिलांचा सन्मान होत असताना मात्र महिलांच्या गुणांना वाव देणं, घे भरारी ह्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की स्त्री जन्माची जी गाणी आहे ही वेगळे आणि 8 मार्चचा दिवस आहे तो प्रत्येक माणसांच्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला आकार देणार आहे. तुला काय वाटतं ताई? हो, नक्कीच. आज प्रत्येक स्त्री बघितली, आत्ताची प्रत्येक स्त्री बघितली तर खरोखर ती ॲम्बिशियस आहे. तिला करिअर सुद्धा तिच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे, पण हे करिअर सांभाळता ती घराकडे सुद्धा तेवढ्याच चोखपणे लक्ष देत आहे. म्हणजे खरोखर अशा स्त्रीचं खरोखर खूप कौतुक आहे. पण त्याचबरोबर माझी जी गृहिणी आहे ती सुद्धा तेवढीच त्याच्यासाठी आदरयुक्त आहे, कारण तिने तेव्हा तिच्या करिअर बाजूला ठेवून समर्पण करून तिने घरासाठी वेळ दिलेला असतो. म्हणून आपल्यासाठी दोन्ही स्त्रिया तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ताई, तू समाजाचं नेतृत्व करते, समाजाचं काम करते, समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं काम करते. घर आणि संसाराचा खेळ हा दुरून खेळता येत नसतो, त्यासाठी ज्ञानेंद्राचं अधिष्ठान असणं गरजेचं असतं. पण इकडे राजकारण असतं, एकीकडे घर कुटुंब असतो आणि त्याचबरोबर अनेक आजार. पण काळाच्या छाताडावर पाय ठेवून तू पुन्हा उभी राहतेस, सारा फाउंडेशनचं काम करतेस, कसं शक्य होतं? समाजाविषयी नेहमीच मला खूप आपुलकी आहे आणि ह्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या शिकवणीनुसारच मी हे काम करण्याचं माझा मानस आहे आणि खरोखर म्हणजे त्या लोकांना कुठेतरी आपला एक हात मदतीचा, जेव्हा आपण या समाजामध्ये फिरतो, वावरतो, तेव्हा आपण बघतो की या लोकांना खरोखर गरज आहे या सगळ्या गोष्टीची आणि कुठेतरी आपल्याला तो हात मिळावा, तो हात देण्याचा मी प्रयत्न करते. ताई, देशाला स्वातंत्र्य म्हणून 75वा शांतता अमृतोत्सव साजरा केला जातो, पण हाकेच्या अंतरावरती आदिवासी पाडे आहेत, पण अजूनही काही भाग विकसित नाहीये. अजूनही महिलांची चडपण आणि धडपड आहे, अजूनही त्या लोकांच्या व्यथा आहेत. अशा वेळेला आपलं सारा फाउंडेशन ते कसं बघेल? सारा फाउंडेशन त्या तळागाळातल्या लोकांसाठी नेहमीच अग्रेसर राहणार काम करण्यामध्ये आणि त्या महिलांना, तिथल्या आदिवासी पाड्यातल्या महिलांना कुठेतरी त्यांना एक मदतीचा हात देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी काही उपलब्ध असणार रोजगार तर त्यांना ते मिळवून देणं हे आमच्या सारा फाउंडेशनतर्फे केलं जाईल. जन्मलेल्या मुलाच्या शिक्षणापासून ते आयुष्याच्या शेवटच्या लग्नाच्या विडीपर्यंत धडपड करणारी स्त्री, स्वतःच्या मन आणि भावना दूर ठेवून लोकांसाठी जगणारी स्त्री, आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र अहोरात्र जगणारी आणि तळमळ करणारी स्त्री, आपल्या लेखाच्या ठायी असणाऱ्या सगुणांना वाव देण्यासाठी धडपडणारी स्त्री, आपल्या लेखीच्या ठायी असणाऱ्या सगुणांना नेहमी प्रेरणा देणारी स्त्री आणि ती स्त्री या संपूर्ण विश्वाची आई आहे. म्हणून या विश्वाला आकार देणाऱ्या या स्त्री चळवळीला आणि ह्या नारी शक्तीला नवकेसरीचा सलाम. कॅमेरामॅन सीमा राजपूत, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.